जाता वानराची झणच नचले राम भक्ताची झणे गायले माझ्या मुखाचे हांड मिशाची पूज्य नाव. किती सुट्टी रावणाचं वाक्य या ठिकाणी. मी राम भक्ताला छळायला चाललो. राम भक्ता पुढे छळण चालत नाही, कपट विद्या चालत नाही. रावण बोलतोय बरं का, मी राम भक्त हनुमंताला छळायला गेलो आणि राम भक्ता पुढे छळण करत नाही. छळण करणाऱ्याला आत्माने पाहावं लागतं. मला प्रचिती आली, माझ्या धाई तोंडाला त्या ठिकाणी आग लागली आणि काळं लागलं असं रावण म्हणू लागलं. वानर उडता राम रामेची छेदिले दुर्धर संत पाशाची ते तुंड पाश रज्जू पाशाची यम पाशाची कोण पाड. हे वानर साधारण नव्हतं. दास्यत्व भक्तीमध्ये अग्रगण्य असणारा हनुमंतराय. दास्यत्व भक्ती हनुमंताशिवाय कुणी अंगीकारलेली नाही. फक्त असणाऱ्या प्रभूची सेवा, फक्त प्रभूने सांगितलेले काम तत्पर करणं, एवढी असणारा दास्यत्व भाव हनुमंताने अंगीकारलेला होता. दुसरं काहीच नव्हतं. म्हणून हनुमंताची असणारा त्या ठिकाणी एवढं असणारी ताकद रामनामामुळे त्या ठिकाणी झालेली होती. नाम अखंड होतं. अखंडला किंमत आहे ना का. म्हणून त्या ठिकाणी साधकांनी विसरता कामा नाही. एवढ्या पुरतं एक दिवसापुरतं म्हणलं तर फळ मिळणार नाही. म्हणून त्या ठिकाणी संतांनी आपल्या पुढे त्या ठिकाणी नियम ठेवलेला. नित्य नेमनामीचे प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभच या जवळी. नित्य या शब्दाला किंमत आहे. आपण रामायण याच्यावरच रामनामाचा गजर करून तुला विसरून जाऊ तर उपयोग होऊ शकत नाही, फळ प्राप्ती होत नाही. जी अखंड नामधारक होता, नामामध्ये त्या ठिकाणी याला ढकललेलं होतं दोऱ्याने, नाव्याने, याने, कशाने. नामा असणारे नामात ताकद आहे. नाम घेतच उड्डाण भूकार केल्याबरोबर हे सगळं सुटून गेलं. अहो या हनुमंताची ताकद काय. त्याला सप्त पाशानीच त्या ठिकाणी बांधलं गेलं तरी सप्त पाच सुद्धा जे अवघड आहे, जे असणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी चाचणी करतात, त्याच्यात बांधलेलं आहे आपल्याला सप्तपाशामध्ये. आणि ते पाच सुद्धा हनुमंताला काय करू शकत नाही. मग हे जावण द्वारकांडाने येलं काय करू शकणार आहे. जे सगळं भूकार केल्याबरोबर तुटून गेलं. काय पाश कर्म पाश धर्म पाश ब्रह्म पाश माया पाश मोह पाश जन्म पाश सातवा. सात पाच माणसाला त्या ठिकाणी असणार. काळपास, ब्रह्मपास, मायापास, धर्मपास, जन्मपास, सात पास आहेत त्या ठिकाणी असणारे. आता एका एकाचं विवरण करायचं उशीर लागते आपल्याला, तर शॉर्ट कट करायचं. हे सातही पास आपल्याला बाधक आहेत, हनुमंताला लागत नाही. हे करा काय करतात हे पास. यांनी गच्चीला त्या ठिकाणी फास फास माहिती फास फास लागला की माणूस खलास होतो दोरीचा. हे तर त्या ठिकाणी आतून पॅक केलेलं ह्या सात पाशाने. जन्म घेणं काय साधी सोपं आहे का त्या ठिकाणी असणार. काळपास कुणाला चुकला आहे का, देह तोडावंच लागतं का नाही काळपाशामध्ये. धर्मपाशाचं धर्मानं वागायचं सोपं आहे का. धर्मानं वागायचं म्हणजे जन्मात कवात खोटं बोलायचं नाही. पहिला शब्द त्या ठिकाणी पुढची प्रक्रिया असं याचं विवरण होत आहे. एका एकाला 10 मिनिटं लागते ती. तर हे 7 पाच हनुमंताला बाधा करू शकत नव्हती रामनामामुळं. म्हणून नामासारखी तत्व नाही अन्यथा. नामासारखं तत्वच नामासारखं नाही. म्हणून नामदेव मला सापडले नाम नाम याची आता कुठे जाती देवा. तू कुठेही जा म्हणजे तुझं नाम मला सापडलेलं आहे. तुला खेचल्याबरोबर माघारी यावं, माझ्याकडे यावं लागतं. एवढी नामात ताकद आहे. नामावर अनेक सिद्धांत सांगता येतात. त्या नामात इतकी शक्ती आहे. आणि नाम जर धारक तुम्ही बनला तर तुम्हाला सुख बी नाही, दुःख बी नाही, कुठलं संकटही येऊ देत नाही. कारण का तुम्ही जर रामाचा निजभक्त झाला तर त्या ठिकाणी आणि मग त्या ठिकाणी कसलंही संकट समजा पूर्वकर्मानुसार तुमच्यावर झालं तर त्या ठिकाणी परचा भारी दासी आठवावा हरी मग तो पडवणे दीक्षिणार घरी सुदर्शन. सुदर्शन चक्र सुटल्याशिवाय राहत नाही. तुम्ही गजेंद्र नकराचा अध्याय ऐकला असेल. त्या ठिकाणी असणार नकराचं वायरापेक्षा वेग असणाऱ्या गरुडाचा वेग असणाऱ्या
भगवंताला कमी वाटला म्हणून त्या गरुडावरून उडी मारली आणि असणारा एवढा देव उतावीळ झाला आणि गजेंद्राची सुटका करण्यासाठी नकराचं त्या ठिकाणी सुदर्शन चक्रानं थोबाड खोललं. एवढा देव त्या ठिकाणी निज भक्ताचं सहकार्य करतो की सिद्धार्थ आपल्या पुढे या ठिकाणी नाथमाऊलीने पुढे ठेवले आहे आणि या हनुमंताला कोणताच त्रास लागत नाही असं हनुमंताचं वर्णन या ठिकाणी केलं. काळ पाच तो विषघात, कर्म पाच तो नैश्वर्यवंत, धर्म पाश तो आश्रमागत, विद्यार्थ ब्रह्म पाश. काळ पाच कसा त्या ठिकाणी जन्माचा घात करतो. या जन्माला आल्यानंतर ह्याच्यातनं जर त्या ठिकाणी पाच कोण पहिला लागत असेल तर काळ पाच त्या ठिकाणी असणार. धर्म पाच कसं आहे, ग्रस्त आश्रमामध्ये त्या ठिकाणी कोंडून ठेवतो आणि ग्रस्त आश्रमामध्ये धर्मच त्या ठिकाणी अनुकरण करावं लागतं. ही असणारा धर्म अर्थ काम मोक्ष पैकी धर्म आहे. हा धर्म ही पुरुषार्थ आहे. ही साधा पुरुषार्थ नाही. चारी पुरुषार्थ एकीका अंगीकार करणं ही साधकाला फार जातक आहे. बोलण्या इतकं सोपं नाही. धर्मानं वागायचं फार अवघड आहे त्या ठिकाणी असणार. कारण या देहाला आल्यानंतर नाती गोती आप्त इष्ट मित्र त्या ठिकाणी आपल्या जवळचे जरी गुन्हा केला असला तर त्या ठिकाणी सभा जर भरली गेली, न्याय निवाडा चालला तर नक्की माणूस खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. इथं त्या ठिकाणी धर्मपाशामध्ये अडकला जातो. हा ग्रस्त आश्रमी त्या ठिकाणी आहे. असं एका पाशामध्ये असणाऱ्या आपल्याला बांधल्या गेलेल्या पुण्यातनं मुक्त कवा होतो. ज्या वेळेस भगवंताचा रामाचा निज भक्त होईल त्यावेळेस असणारा पाश एक एक सुटला जाईल. देहममता मोह पाश, मुख्य माया तो अशा पाश, कनक कांता जन्म पाश, ऐसे सप्त पाश. याच्यातला घातक असणारा मोहपाश आहे आणि मोहपाश केवढा जाचक आहे त्या ठिकाणी. वस्तूचा त्या ठिकाणी डोळ्याने बघितली मोह जर सुटला तर वस्तू प्राप्त केल्याशिवाय असणारा माणसाला राहत नाही त्या ठिकाणी. त्यासाठी कितीही प्रयत्न करील पण ती मोहपाश निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी असणार ज्ञानबोध झाला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी हा मोहपाश अतिशय अवघड आहे. आणि असणारा त्या ठिकाणी आशापास सगळ्यात मोठा पास आशा. आशा कोणाची सुटलेली आहे का? रामाने पहिल्यांदा या आशेचा नाश केलेला आहे. राम कधी स्त्रीवर बाण चालवेल का? ही आशा रूपी राक्षसी म्हणजे चाटी काय? हिचा खालचा वट खाली वरचा वट आहे. ही किती वेळ आलं तरी येऊ द्यात म्हणजे हिचं पोटच भरत नाही. तुम्ही विचार करा 72च्या टायमाला जे 72ला होते त्यावेळेस काहीच माणसाला मिळत नव्हतं, खायला सुद्धा मिळत नव्हतं. आता कितीही त्या ठिकाणी चांगलं झालं तरी आशा सुटलेली नाही. म्हणजे या आशेचं तोंड फार मोठं आहे. म्हणून रामानं अगोदर पहिल्यांदा त्या असणाऱ्या काटिकेचा अंत केला म्हणजे आशेला खलास केलं. म्हणून एवढ्या मोठ्या सिंहासनाचा सुद्धा लाटाळ टाकलं रामाने हे आपल्या पुढे त्या ठिकाणी. आणि असणारा त्या संदेश तुला गेला की ही आशा जोपर्यंत तुम्ही त्या आशेला जवळ करता तितक्यापर्यंत तुम्हाला दुःख भोगावं लागेल. म्हणून रामाने आशेचा नाश केला आणि या आशा रूपी असणारा पास आपल्याला त्या ठिकाणी गळ्या भोवती आहे. आणि 7वा असणारा जन्मपास. कितीदा जन्म यावे, किती प्रतीक व्हावे. मला सांगा गर्भात काही साधे वेदना दुःख आहे का हो त्या ठिकाणी? मळमूत्राचा बांधाय त्या ठिकाणी असणार, त्याच्यात असणारा गर्भ त्या ठिकाणी उकळला जातो. ही इतकं जन्मपाशाचं दुःख आहे आणि ती असणारी 7 पाशाचं वर्णन नाथमाऊलीने आपल्या पुढे केलं. सप्तपाशाची निवृत्ती राम नामे करी मारुती, ते राची नचले युक्ती, शास्त्री उत्पत्ती शीलता. किती शास्त्र वाचा आणि तुम्ही नाम धारक तर नाही बोलला. हनुमंतानं राम नामाच्या जोरावर या सप्तपाशाचं खंडन केलेलं आहे. निवृत्त म्हणजे जवळ सुद्धा येऊ दिलेले नाही. मग आपण का राम नामाला सोडावं त्या ठिकाणी असणार? बरं फुकट नाही हो, काय द्यायचं नाही, खर्चायचं नाही, पैसे नाही, काय असणार, शरीराला सुद्धा ताण नाही त्या ठिकाणी असणार. फक्त अखंड नामधारक व्हायचंय. मग तुम्ही तिन्ही आवाज खंड नाही पडला पाहिजे त्या ठिकाणी. तुम्ही म्हणता झोपीत कसं काय करावं? झोपीत बी चालू होते. कसं चालू होते सांगतो तुम्हाला. जे आपला 21,600 चालतोय त्याच्यावर सद्गुरू दिलेला मंत्र आरूढ करा. आपोआप त्या ठिकाणी नाम चालू राहील. त्याच्यात खंड होणार नाही. तो साधक त्या ठिकाणी असणारा नेहमी मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. त्याला कसलीच सुख दुःखाची धड
किंवा तब्येत बसू शकत नाही. हनुमंतानं ते साध्य केलं, म्हणून हनुमंताला कसलंही संकट येत नव्हतं. श्रीरामाचे जे नामा त्याची केवळ परब्रह्म नामी निराळे कर्म कर्म धर्म धर्म छेदक. नामधारक त्या ठिकाणी कर्माला सुद्धा छेदन करते आणि सगळ्याला कर्मच घातक आहे. त्या ठिकाणी जे जे कर्म केले ती भोगाले उपदरे नेले आहे पुढे. आपण आपल्याच हाताने त्या ठिकाणी असणारं वाटोळ करून घेतो, दोष मात्र दुसऱ्याला ठेवतो आणि कुणीच नाही सापडलं देवावर त्या ठिकाणी बोट दाखवतो. माझ्या ती देव झोपला होता का? आता काय तुला एवढं शरीरामध्ये कोट्यवधी रुपयाचं आहे, तुमचा एक अवयव जर पार्ट कुठे विकत घ्यायचा मला किती पैसे द्या बरं, ओरिजिनल मिळतोय का? तुम्ही आता ती लंगडा झाला पाय बसली त्याची कृत्रिम त्याचा काय उपयोग आहे का? पण ही जी ओरिजिनल आहे, एक डोळा मागा किती पैसे दिल्यावर कोण देतय का बघा? नाही मिळत त्या ठिकाणी बाजारात. हे अमूल्य शरीर आणि कशामुळे प्राप्त होत आहे? आपल्या सुकृताच्या ठेवेमुळं. आणि ते सुकृताचं त्या ठिकाणी ठेवेमुळे मिळालं अमूल्य शरीर, ह्याच शरीराच्या माध्यमातून तुम्हाला रामाचे ऐक्य करता येत आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या असणाऱ्या शरीराचा असणारा उपयोग आणि असणाऱ्या भगवंत प्राप्तीसाठी करा. म्हणून नामात ताकद आहे. नामानं कर्माचं खंडन होत आहे. कसं नामानं? अखंड नामधारक झाल्यानंतर सत्कर्म घडतं आणि सत्कर्म झालं की ती साधक काय करतो माहितीये का? ते कर्म सुद्धा ब्रह्मार्पण करून टाकतो, रामार्पण करून टाकतो. आणि म्हणून त्या कर्मापासून तो नेहमी अलिप्त असतो. त्या ठिकाणी कर्माचा बंध त्याला पडत नाही. म्हणून नामधारकाला त्या ठिकाणी नामाशिवाय नामच परब्रह्म आहे. हो, नामच परब्रह्म आहे. आणि तुम्ही त्या असणाऱ्या परब्रह्माचे एक अंश आहे. हे हनुमंताला त्या ठिकाणी ज्ञात असल्यामुळं जे काही करेल ती माझा स्वामी केलेला आहे, मी निमित्त मात्र आहे. अवधा प्रताप वेदा अरिवार वारिता निषेध आणि नाम स्मृत अबद्धा होती सुबद्धा श्रवणार्थ. कसं बी नाम घ्यावं तुम्हाला त्या ठिकाणी, कसं अबद्ध असू द्या, काही बाधा होत नाही. त्या ठिकाणी राम राम म्हणा येत नसलं, बोबडं असलं तरी मरा मरा म्हणा, राम राम म्हणा चालतंय म्हणले त्या ठिकाणी. पण वेदाचे मंत्र, एखाद्याला मंत्र त्या ठिकाणी पाठ करून काही असणारे सिद्धी साधना करायच्या असतात आणि ती त्याच्या जर नादी लागला आणि वेदाचे मंत्र जर अबद्ध झाले, घातक होत आहे. त्या ठिकाणी फळ मिळतच नाही, उलट त्याच्यावर संकट येतंय. ही वेदाला चालत नाही अबद्ध करणं. तर इथं राम नामाला मात्र तुम्ही वाल्याला काय सांगितलं होतं नारदाने? राम राम म्हणते, राम नावाचा मंत्र दिला होता. त्याला राम म्हणता येत नव्हतं, मरा मरा म्हणायचा. असू दे म्हणले, जलद केलाय मरा मरा म्हणलं की रामच होतय म्हणले. आणि म्हणून मरा मराचा शब्द असणारा दिलेला तो असणारा वाल्याचा वाल्मिक बनला. आणि प्रभून अवतार पुन्हा घेतला. अगोदर अनागत भाष्य त्या ठिकाणी राम जन्माच्या अगोदर लिहिलेलं आहे. हे अनागत काव्य हे कुठं तयार झालं की इतिहास म्हणून नाही. त्या ठिकाणी रामायण फार जाजवले, तुमचं सगळं सार्थक करून त्या ठिकाणी असणाऱ्या या सुखदुःखाच्या भवरूपी सागरात पैतीला नेणारे एक नाव आहे. आणि असं असणारे रामायण त्या राम नामामुळं ज्यांना अनुभव आला त्याच्यासाठी आपल्यासाठी हे सादर. आणि ती हनुमंताला असणारा अंगीकारणं. आणि म्हणून त्या ठिकाणी 7 पाशातून हनुमंत मुक्त झालेले आहे. अवध मंत्राच्या प्रयोक्ती जापक चरणे किती आणि अभद्राच्या वती जळमुड तरती असंख्य. जर असू द्या, मूर्ख असू द्या, कसा बी असू द्या, राम नामाचा चाळा लागला आणि राम नामात धारक बनला की त्याचा असणारा उद्धार झाला म्हणून सांगा. आणि अबद्ध मंत्रावळी जर म्हणले तर असणारे जे मांत्रिक झाले ते कितीतरी वायाला गेले. कारण अबद्ध मंत्र चलत नाही त्या ठिकाणी. संस्कृत मंत्र शुद्ध येत असला तर त्या मंत्राच्या सानिध्यात जावं किंवा ती असणारा उच्चार करावा. नाहीतर अबद्ध जर मंत्र वेदांत त्या ठिकाणी म्हटला तर त्या ठिकाणी उलट फळ मिळायच्या ऐवजी घातक ठरतं. एवढं त्या ठिकाणी असणारा त्याला नियम आहे. म्हणून त्याच्या नादी लागू नका. सरळ त्या ठिकाणी अबद्ध म्हणा, कवाबी म्हणा, तोंड धुवायच्या अगोदर म्हणा तरी चालतंय म्हणले. त्या ठिकाणी आंघोळ 8 दिवसाला एक बार करा पण नाम सोडू नका, त्याला काही बंधन नाही असं नाथमाऊलीने वर्णन केलं. करिता क्रिया कर्म युपत्य जरी विधी विधान व्यंग होती व्यंग कर्मे नवे उद्धार की
आणि हरिनामोक्ती अच्युत. अहो त्या ठिकाणी तुम्ही कर्मक्रिया आता साधना करतात, कुणी 16 सोमवार त्या ठिकाणी उपवास करतात, कुणी एकादशीचं व्रत त्या ठिकाणी, ती म्हणजे आम्ही बारकी सुद्धा एकादश धरतो. आता जे अंबरीच राजाने एकादश केली आणि द्वादशीचा जो नियम ठेवला त्याच्यात आपण कितीपर्यंत बसतो, किती टक्के बसतो, आपल्याला इतिहासात मी विस्तार करीत नाही. मग ती एकादश करून उपयोग तरी काय, असं नाही का त्या ठिकाणी असणार. तुम्ही क्रियाकर्म म्हणलाय, आपली क्रिया कशाची, साधना करण्याची. कुणी 16 सोमवाराचा उपवास करीत असेल त्या ठिकाणी, मग 16 सोमवार जर तुमचं आराध्य काय जानकारी मोहिते, सूचक शहाजीराव मोहिते. चला मग तुम्ही साधना करताना जर त्या ठिकाणी असणारा अव्यंगपणा आला तर तुम्हाला फळ प्राप्ती होत नाही. पण नामाला तसं काहीच लागत नाही. नाम त्या ठिकाणी केव्हा बी कसं बी काही बी केलं तर ती नाम त्या ठिकाणी फलदायी ठरतंय. एवढं नामावर त्या ठिकाणी असणारा विस्तार भार दिला म्हणून तुम्ही अखंड नामधारक व असं असणार आवर्जून आपल्या पुढे त्या ठिकाणी मांडलं गेलं. पुंडलिक राठ ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज भगवान भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय. गुरुदेव दत्त वासुदेव हरी. नामासी नाही कर्म बंधन, नामासी नाही विधी विधान, आसानी भोजनी शयनी दान, नाम पावन हरीचे. श्री एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत, भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी करायचं. मग भगवंताचं नामस्मरण करत असताना चौरंग टाकायचा, रांगोळ काढायची, कलश मांडायचा, याचा काय असणारा त्या ठिकाणी उपयोग करू नका. किंवा तुम्ही असणाऱ्या त्या ठिकाणी कर्म करताय, असणारं कार्य भाकरी करत असताना, भाजी करत असताना किंवा स्वयंपाक त्या ठिकाणी करत असताना, दळीचा कांडीचा त्या ठिकाणी यालाही बंधन नाही. त्या ठिकाणी आपण सुचिरभूत झालोय का नाही झालोय, आंघोळ केली नाही केली याचंही बंधन त्या ठिकाणी नाही. सदा सर्व काळ असणारं मुखामध्ये नाम त्या ठिकाणी घ्यावं. नामासाठी कसलंही बंधन त्या ठिकाणी बाधा करत नाही. ग्रंथकर्ते सांगतायत, स्वप्नी स्मरता राम नाम, तिन्ही अवस्था करी भस्म, ऐसे दाटुगे हरीचे नाम, नाम परब्रह्म प्रत्यक्ष. मग नाम हे असणारं त्या ठिकाणी स्वप्नामध्ये असताना जरी नाम मुखामध्ये त्या ठिकाणी घेतलं गेलं, तिन्ही अवस्था आहेत. जागृती असताना त्या ठिकाणी नाम घ्यायला बंधन नाही. असणारं झोपेत त्या ठिकाणी असलं की आपोआप असणारं नाम त्या ठिकाणी म्हणलं येतं. कसं येतं, जागृती अवस्थेमध्ये अखंड रामनामाचं स्मरण केलं की तेच असणारं झोपेमध्ये सुद्धा आपल्या असणाऱ्या मुखामध्ये त्या ठिकाणी आपोआप येतं. आणि झोपेत असताना गाढ झोपेत त्या ठिकाणी राहिलं तरीही स्वप्नामध्ये त्या ठिकाणी येतं. काय येतं, दिवसभर अखंड प्रभू रामचंद्राचं रामनाम त्या ठिकाणी धारण केलेलं असतं. आणि आपण दिवसभर जी त्या ठिकाणी बडबड करतो तीच बडबड स्वप्नात सुद्धा त्या ठिकाणी येते. म्हणून जागृती अवस्थेमध्ये जर रामनामावर आरोप त्या ठिकाणी झालं तर स्वप्नावस्थेतही राम त्या ठिकाणी येतं. कसलंही बंधन त्या ठिकाणी बाधा करत नाही. ग्रंथकर्ते सांगतायत, स्वप्नीची या स्वप्नस्थिती कौशिका राम रक्षेची प्राप्ती, जे का दाटुगे त्रिजगती उधरणाती जयाचे. मग ज्या साधकाला आपला असणारा उद्धार करू वाटतोय किंवा आपल्याला हा असणारा भगवंताला एवढा गोमटा देह त्या ठिकाणी दिला, हा देह दिल्याचं सार्थक काय करायचंय, आपल्याला जन्म भगवंतानं कशासाठी दिला, काय करायचंय काय नाही करायचंय आणि कुठं आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचंय. ज्या ठिकाणावर आपली असणारी त्या ठिकाणी उत्पत्ती झाली आहे त्याच ठिकाणी आपलं लय त्या ठिकाणी होणार आहे. मग लय होत असताना त्या ठिकाणी या देहाचं सार्थक करायचंय. वरी गेल्यानंतर असणारा आपल्याला विचारणं होणार आहे. ज्या वेळेस असणारा देह त्या ठिकाणी दिला, या देहाचं सार्थक काय त्या ठिकाणी केलं.
असं जर विचारलं तर काय सांगणार? ज्यानं मुखामध्ये अखंड कदापिही असणाऱ्या भगवंताचं नाम त्या ठिकाणी घेतलं नाही, भगवंताचं स्मरण त्या ठिकाणी केलं नाही, त्याच्या असणाऱ्या देहाचं सार्थक त्या ठिकाणी कसं होणार आहे? मोक्ष मार्ग त्या ठिकाणी कसा होणार आहे? म्हणून कुठलंही बंधन त्या ठिकाणी नाम घेण्यासाठी पाळू नका, कुठलीही काळ वेळ त्या ठिकाणी मोजू नका, कुठलंही कर्मकांड त्या ठिकाणी करू नका. फक्त अखंड मुखामध्ये रामनाम करा, हेच तुमच्या समोर त्या ठिकाणी बरोबर येणार आहे. त्याच्यात तुम्हाला मोक्ष प्राप्ती आहे. तरी राम रक्षा ज्याचे हाती, काही काळ त्यासी कापती, यमधर्म पाया लागती, तिथे मागती चरंती. आणि ज्याच्या जवळ असणारी ही राम नाम रूपी असणारी भस्म विभूती आहे, रक्षा आहे, ही ज्याच्या जवळ रामनाम रूपी रक्षा आहे, त्याच्या जवळ असणारा काळ सुद्धा त्या ठिकाणी फिरकू शकत नाही. त्या साधकाला पाहिल्याबरोबर काळाच्या अंगावर सुद्धा काटा त्या ठिकाणी फुटला पाहिजे, थरथरा कापला पाहिजे, काळ सुद्धा हात लांब त्या ठिकाणी गेला पाहिजे. एवढं रामनामामध्ये महत्व आहे. ग्रंथकर्ते सांगतायत, असो राम शिवायु ती दोनची अक्षरे रामनोक्ती, चौमुक्तीची भेटे क्रांती, ब्रह्मा प्राप्ती ठसावे. मग मला सांगा, आपण घरात बोलत असताना किंवा एखाद्याकडून काही चूक झाली, त्याला असणाऱ्या त्या ठिकाणी बोलायचं असताना आपल्याला 5-50 शब्द वापरावे लागतात, नाही ती तोंडाची वायफळ बरोबर त्या ठिकाणी करावी लागते. आणि त्याच वेळेत जर 2च अक्षरे आहेत, आपल्या जीवनाचा उद्धार करणारी 2च अक्षर आहेत, रा आणि म. हे 2 अक्षर जपल्यानंतर जेवढा असणारा असणारा देहाचं सार्थक त्या ठिकाणी होतंय, मोक्ष प्राप्त त्या ठिकाणी होतं, देहाचा उद्धार त्या ठिकाणी 2 अक्षरानं होतोय. मग ही 5-50 अक्षर घ्यायची काय गरज आहे त्या ठिकाणी? म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी या देहाचं सार्थक, देहाचं कल्याण करायचं असलं, मोक्ष मार्गाचं असणारी प्राप्ती त्या ठिकाणी करून घ्यायची असली तर 2च अक्षर जपा, ते म्हणजे असणारं रा आणि म. राम हे नाम त्या ठिकाणी धारण करा. श्री राम स्मरणाचे नियोगे, ब्रह्मास्थिती करिगे, बोल करिगा. गेली माझी. 2 तुकडं पुढचं महत्व सोडवा ते. चौमुक्ती ती फिटे भ्रांती. वाच पुन्हा. असो राम रक्षा तृप्ती, दोनची अक्षरे रामनोक्ती, चौमुक्तीची पिठे क्रांती, ब्रह्मा प्राप्ती ठसावे. मग असणारं रामनाम हे काय आहे त्या ठिकाणी? जी आपल्याला असणारी भ्रांती चाललेली आहे, कुठली असणाऱ्या 4 मुक्ती आहेत त्या ठिकाणी? सायुज्यता, मला काही एवढं आठवत नाही लिहिली. हे 4 तुम्ही पत असतो. त्या 4 मुक्त्याची असणारी जी म्हणजे भ्रांती आहे, ही भ्रांतीचं निरसन त्या ठिकाणी करायचं असेल, याच्यातून बाहेर त्या ठिकाणी यायचं असलं तर फक्त रामनाम हेच त्या ठिकाणी बाहेर काढू शकता. म्हणून प्रत्येक साधकानं त्रिकाळ असणारं त्या ठिकाणी रामनाम जपावं, असं ग्रंथकर्ते सांगतात. श्री राम स्मरणाचे नियोगे, ब्रह्मास्थिती घरिगे, करिगासी करी उभे, ऐसे नाम दाटुके श्रीहरीचे. मग असणाऱ्या भगवंताचं 2 अक्षरी असणारं रामनाम आहे, तिथं असणाऱ्या काळाला सुद्धा थारा नाही आणि त्या साधकाला ब्रह्म सायुज्यता त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. एवढं असणारं मोक्ष सायुज्यता प्राप्त करून देणारं रामनाम आहे. अखंड खंडाच्या ठिकाणी धारण करा. ऐसी रामनामाची स्थिती पूर्ण भानरी हनुमंती, तेने त्याची पावन कीर्ती, श्री जगती निज विजयी. मग ही कुणाला कळायला गेलं? रामनामामध्ये काय सामर्थ्य आहे, काय ताकद आहे, ही कुणाला कळायला गेलं? झाडाचा फळ खाणारं वानर आहे, आपण जर चालती बोलती माकडं, पण आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही. त्या माकडानं ओळखीला गेलं 2 अक्षरामध्ये काय सामर्थ्य आहे, हेच मनाच्या ठिकाणी हनुमंतानं त्या ठिकाणी ठरवलं. आणि दुसरं काही त्या ठिकाणी बघायचं नाही, फक्त रामनाम त्या ठिकाणी जपायचं. रामनामामुळे भगवंताचा मार्ग सोपा त्या ठिकाणी होतोय, असा हनुमंताने विचार केलेला होता. ऐसी हनुमंताची स्थिती ब्रह्मा याने लिहिली ब्रह्मलिखिती, पुढे कपी पुच्छ प्रदी ती केली ख्याती, ते ऐका. मग असं एक कुठली कथा चालू आहे, कोण सांगतंय? असणाऱ्या ब्रह्मदेवानी हनुमंत रायाच्या हातात जो लंकेमध्ये केलेला पराक्रम आहे, हे हनुमंत रायाच्या हातात पत्राद्वारे त्या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. कशासाठी दिलं? ज्या वेळेस प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी हनुमंतराया जातील आणि लंकेच्या ठिकाणी हनुमंत काय काय पराक्रम केला, कसं कसं माझी असणारी सीता त्या ठिकाणी हुडकिली, राजा रावणाला काय काय केलं, राजा रावण काय काय म्हणला. मग हनुमंताने विचार केला, मालका पुढे जाऊ, हात
दिवसभर एवढं काम केलं, मी एवढा प्रताप केलाय, मी खाल्लंय, मी पिल्लय, मी 10 मारली, मी 50-50 असणारं त्या ठिकाणी जखमी केलं, ही सांगू का? मग मी सांगायचं म्हटल्यानंतर मी पण त्या ठिकाणी आला, मी केलं ह्या असणाऱ्या भ्रमात त्या ठिकाणी अडकून जाईल. मग स्वमुखी असणारी कीर्ती त्या ठिकाणी कदापिही वर्णवली त्या ठिकाणी करू नये. स्वतःचा गुणवाद स्वतःच्या मुखानं कुणालाही असणाऱ्या सद्गुरूला त्या ठिकाणी कदापिही सांगू नये, हे हनुमंतानं असणारा विचार केला. ब्रह्मदेवाकडून पत्र लिहून आणलं, ते असणारं पत्र लक्ष्मणजीच्या हातात दिलेलं आहे. लक्ष्मणजी असणारं वाचण्याचं काम करतायत. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक असणाऱ्या श्रोते मंडळीमध्ये बसून असणाऱ्या पत्रातील मजकूर त्या ठिकाणी श्रवण करीत आहे. धराडी हुताशु हनुमंतासी अति आवेशु जैसा केवारी अमृतांशु ऐसा उल्हासो वानरे. मग असणाऱ्या जो राजा रावणानं असणारा पुच्छराव त्या ठिकाणी केलेला शेपटीला कपडे असणारं तेल त्या ठिकाणी तेलात भिजवून कपड्याला बांधून त्या ठिकाणी अग्नी लावला. अग्नी असणारा आकाशाला गवसणी घालण्या एवढा अग्नी लागला, धरणारा अग्नी त्या ठिकाणी लागलेला आहे. मग हनुमंत रायाला एवढा आनंद त्या ठिकाणी झाला. कुणाला आनंद होईल का आपल्या शेपटीला अग्नी लागल्यावर? पण हनुमंताला आनंद झाला. हनुमंताने विचार केला, एवढा माझ्या असणाऱ्या शेपटीला अग्नी लागलाय तरी तीळभर सुद्धा मला त्या ठिकाणी पोळलं नाही. का असणार काळ सुद्धा झालं नाही त्या ठिकाणी. कशामुळे झालं नाही? अखंड कंठामध्ये असणाऱ्या भगवंताचं स्मरण आहे. या प्रभू रामचंद्राच्या कृपेनं मला त्या ठिकाणी काही झालं नाही. माझी असणारी शक्ती सुखरूप आहे, मी सुखरूप आहे. केवळ हे असणाऱ्या भगवंताच्या कृपेमुळे त्या ठिकाणी झालं. म्हणून हनुमंतरायाला आनंद त्या ठिकाणी वाटू लागलेला आहे. श्रीराम नामे हनुमंत सप्त पाशबद्ध निर्मुक्त परितोही पुच्छे तळमळीत राक्षसांत करावया. मग त्या ठिकाणी हनुमंताला या राक्षसानं राजा रावणानं सप्तपाशामध्ये बांधलं होतं. तरीही सप्तपाशाचं खंडन हनुमंतरायांनी त्या ठिकाणी केलं. आणि एवढी शेपटीला आकाशाला गवसणी घालणारी आग लागलेली आहे, तरी शेपटी एवढू लागलेली आहे. कशासाठी? बोलतोय म्हणून एवढत नाही ते ठिकाणी. काही वाचलेली राक्षस आहे ती. ही राजा रावण इंद्रजित यांचा घात कवा करते म्हणून त्या ठिकाणी विचार करू लागलेली आहे शेपटी. तिच्या शक्तीला आग लागली याचं दुःख नाही त्या ठिकाणी, आनंद आहे. पण कवा एकदा असणाऱ्या राक्षसाचा काटा काढते म्हणून विचार करते. नेत्री लावली अर्धचंद्री आणि खरसी आणली मुखा भित्री उच्च पसरवणी धर्मीवरी मरणानुकारी कवी पडे. मग कशी मारायची असणारी राक्षस? फक्त कोण आहे? असणाऱ्या राजा रावणाचा खाजा कोण आहे? असणारा प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी. इंद्रजिताला मारणारा कोण आहे? इंद्रजिताचा हंता असणारा कोण आहे? लक्ष्मण जे. ती दोघं त्या ठिकाणी ठेवायची, कुंभकर्ण ठेवायचा. मारायची कोण? आगलची बगलची जी पुढं पुढं करते ती, जी पगारीवरची आहे ती काम मालकाला दाखवते ती, त्यांचा काटा काढायचा आहे. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतानी विचार केला, आता राहिलेली मारायची, कशी मारायची, काय मारायची. म्हणून हनुमंतानी असणारं सोंग घेतलं. लय पोळायला लागले, लय ओळायला लागले. अर्धे असणारं डोळं मिटलं गेलं, अर्ध झाकलं तोंडाला, फेस आणला आणि मरतो की काय अशी मरणासन्न अवस्था हनुमंतरायांनी करून दाखवली. मग राक्षस येऊनी समस्त जव हालवणी पाहत तव कपी हलविना पाय हात वानरे दांत विचके. मग हनुमंतानं मरायला लागलेली अवस्था त्या ठिकाणी केली. व राक्षसाला वाटलं मेला आताही. म्हणून असणारी राक्षस सगळी हनुमंताभोवती गोळा झाली, हनुमंताला कार्य करू लागली. काय करतायत ऐका. एक उलटे पालटे करीती, एक उफराटे धरीती, तव ते पुच्छालनी पोळती मग पळती माघारे. जसं आपण म्हणले असणाऱ्या विस्तवात म्हणले असणारं मकचं कणीस म्हणले खाली वरी करून भाजावं, तसं म्हणले त्या हनुमंताला खाली करायला लागली, वरी करायला लागली. कुणी शिपटीला धरायचं, वरी उचलायचं, वरी उचललं की म्हणले त्या अग्नी त्याच्या हाताला लागायचा, हातच भाजून त्या ठिकाणी निघायचा. वर पळून राक्षस हनुमंताच्या सानिध्यात आलेली निघू लागली. एक डोंगी घालती काठा, एक हालती फडफडाटा, ऐसा वानरामी सगाडा दांत दाडा हलवी. वानरानं हनुमंतरायांनी एवढा मीश त्या ठिकाणी घेतलं, सोंग त्या ठिकाणी घेतलं. नाही तिथं असणाऱ्या काट्या टोचू लागली, असणारी उलटा पालक करू लागली, काट्या वडवडू लागली अंगाला. तरी हनुमंतराया चुपचाप त्या ठिकाणी सोंग घेऊन बसलेले आहेत.
ऐसे मी करून यती निगुती हालो निधी पातया काठी म्हणती मला मारुती करून ख्याती रण एवढ्या जरी खोल्या राक्षस हनुमंताला करू लागली तरी हनुमंतराया म्हणजे डोळ्याची पापणी सुद्धा त्या ठिकाणी उघडत नव्हते. मीच घेऊन सोन घेऊन त्या ठिकाणी बसलेले होते. फक्त हनुमंतरायांनी एकच विचार केला, किती बी खोल्या करा पण तुम्ही माझ्या जवळ आला की तुम्हाला बघतोच. वानर वीर जगजेठी मारिल्या राक्षसाच्या पोटी इंद्रजित रावण धाके पोटी अवघ्या पोटी अति धाक. मग ही बाकीची जी उतावीळ होती काम दाखवायचं ती असणाऱ्या हनुमंताजवळ आली. इंद्रजित रावण मात्र म्हणजे लांब त्या ठिकाणी होता. कशासाठी होता त्यांनी ओळखीलं होतं, ही बाबा सोंग घेणार आहे म्हणजे सोंग आहे. कवा ही सोंग पाळतील कवा आपल्या नरड्याला म्हणजे त्या ठिकाणी गतशिरी दहिली सांगता येत नाही. दागदुक त्या ठिकाणी दोघाची मी बापल्याकाची करू लागली. जरी हा मरण सांगता तरी करीत्या अवघांच्या घाता परी कृष्ण बुद्धी लंकानाथा छळणे हनुमंता मारिले. पुन्हा काही असणाऱ्या त्या ठिकाणी राक्षस पुढे आली. बघितलं खालीवरी केलं काहीच बोलत नाही. मेलं कशाला म्हणजे हे नाही एवढा उतावीळपणा करायचं म्हणजे आपलं खरं मरण म्हणजे त्या रावणाला सांगायचं हातून मेला म्हणजे असणार वानर. वानर सत्यवादी पूर्ण पाळवी श्रीरामाची आण सांगोनी आणि जमरण आपण मारविले. राक्षस आहे राक्षस म्हणू लागलं लय मी खरं बोलणं म्हणजे ह्या युगात उपयोगीचं नाही. काहीतरी थोडं तरी खोटं बोलावं लागतंय म्हणजे. पण ही रामाचा भक्त आहे आणि रामाचे भक्त म्हणजे वाचेतून कदापि ही खोटं त्या ठिकाणी बोलत नसतात. म्हणून म्हणजे सत्यवादी हनुमंतानं खरं मरण म्हणजे राजा रावणाला सांगितलं ना हातानं म्हणजे मरून घेतलंय म्हणून राक्षस बोलू लागले. जवळ वैद्य पाहते विचक्षण म्हणती कपीचे हृदय आहे प्राण परी तू अतिशय शिशीन वचनार्धे पूर्ण निमेल. मग आता मिळाला का नाही मूषित करायचं काम डॉक्टरचं असते. कुणी म्हणजे असणाऱ्या सिस्टरनं जरी तपासलं तरी ती मेलं म्हणून सांगू शकत नाही. म्हणून असणाऱ्या वैद्यराजाला डॉक्टरला त्या ठिकाणी बोलिलं सांगितलं ही खरंच मेलंय का बघा का सोन करतोय अजून. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी असणारे वैद्यराज आले. वैद्यराज त्या हनुमंताची तपासणी त्या ठिकाणी करू लागले. हनुमानाने मला ऐकोनी धाव घातला निशाणी इंद्रजित हरिकरामनी वाटी शेरणी लंकेसी. लगेच वैद्यराज आले. नाडी तपासली गेली. छातीवर हात ठेवला. स्टेथोस्कोप काढला. तपासू लागलं. ठोका मोजलं. लगेच असणाऱ्या वैद्यराजानं सांगितलं रावणा आई थोडीशी कळ मला अंगात अजून दडधड करतय मला इथं या ठिकाणी. पण मला ही मेल्यात जमाय ही आता नाही मेलेलं पण आता थोड्या वेळात म्हणजे मरल म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजिताला आनंद झाला. घरी अगोदरच निरोप दिलेला होता शिरणी करून ठेवा म्हणून. शिरणी केली. पाठीवर असणार म्हणजे त्या ठिकाणी शिरणी गावात वाटवू लागला हनुमंत मेला म्हणून. 25 पविक्रमांक रावणे मारिला मारुती. वाचक सूचक एका वाक्यात उत्तर.